मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। पुढे अशी प्रकरण होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे या दृष्टीने आम्ही कारवाई करण्याचा प्रयत्न करतो आहोत। आज कमिटी देखील या ठिकाणी जी मी तयार केली होती ती आलेली आहे। ती कमिटी सर्व प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लक्ष घालणार आहे आणि एकीकडे या प्रकरणी तर जे काही दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे, पण भविष्यात असे प्रकरण होऊ नये म्हणून आपल्या एसओपीज तयार झाल्या पाहिजेत या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे। निश्चितपणे त्या दृष्टीने आम्ही काम करू। सर, सगळ्या चॅरिटेबल हॉस्पिटलच्या ऑपरेशन्सच्या संदर्भात तक्रारी प्रचंड येत आहेत, मात्र धर्मदाय आयुक्तांच्या लिमिटेशन्समुळे किंवा त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे या तक्रारींचा निपटारा होत नाही। मुळामध्ये आता आपण आपल्या कायद्यामध्ये याच अधिवेशनात बदल करून पुन्हा काही अधिकार हे धर्मदाय आयुक्तांना दिलेले आहेत। आपल्या लॉ अँड ज्युडिशरी विभागामार्फत आपण त्याची देखरेख देखील करतो। आपला प्रयत्न आहे की संपूर्ण धर्मदाय व्यवस्था ही ऑनलाईन एका प्लॅटफॉर्मवर यावी, जेणेकरून कुठे आपल्याकडे बेड्स आहेत, किती ते अवेलेबल आहेत, ते दिले जात आहेत की नाही, याचं सगळं मॉनिटरिंग आपल्याला करता यावं। आणि याकरता सीएम ऑफिसमध्ये जो आपला मुख्यमंत्री आरोग्य कक्ष आहे तोही याच्याशी आम्ही जोडण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्यांच्यावर एक दबाव राहायला पाहिजे। आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये एक मोठी सुधारणा आम्ही करू शकू। एक पत्रक आज धनंजय केळकरांनी काढले मंगेशकर हॉस्पिटलच्या वतीने, तुमच्या कालचा असंवेदनशील